आजच्या श्रावणी सोमवार निमित्त आपण आलो आहोत खिद्रापूरच्या प्रसिद्ध कोपेश्वर मंदिरामध्ये। या आता या खिद्रापूरला यायचं कसं ते सांगतो। नृसिंहवाडीपासून कुरुंदवाड आकिवाट मार्गे साधारण 21 किलोमीटर अंतरावर असलेलं हे खिद्रापूर गाव, जे महाराष्ट्राच्या सीमेवरचं शेवटचं गाव आहे। कृष्णा नदीच्या तीरावरती हे आहे सुप्रसिद्ध खिद्रापूरचं कोपेश्वर मंदिर। हे राष्ट्रीय संरक्षित स्मारक आहे। हे मंदिर अतिशय पुरातन आहे, म्हणजेच जवळपास 1400 वर्ष जुनं आहे। 7व्या शतकात चालुक्य काळात उभारण्याची सुरुवात होऊन 12व्या शतकात शिलाहार काळामध्ये याचं काम पूर्ण झालं। शिव आणि विष्णू यांचं एकत्रित मंदिर आहे। याचा प्रदक्षिणा मार्ग शिव मंदिराप्रमाणे अर्धाच नसून प्रदक्षिणा पूर्ण घालता येते, कारण इथं विष्णूही आहेत। या मंदिराचं सर्वात खास वैशिष्ट्य असलेल्या स्वर्ग मंडपामध्ये आम्ही आता आहोत, जो 48 खांबांवर उभा असून इथल्या प्रत्येक खांबावरती त्या दिशांच्या देवता त्यांच्या वाहनावर विराजमान आहेत। या मंडपातून थेट आकाश दिसतं। कट्यार काळजात घुसली या चित्रपटातल्या जय भोला भंडारी या गाण्याचं चित्रीकरण याच ठिकाणी करण्यात आलेलं आहे। मंदिराची रचना करत असताना कोरलेले दगड अडक पद्धतीनं एकमेकांमध्ये रचून केलेले आहे। यासाठी कोणत्याही प्रकारे चुना, सिमेंट, वाळू याचा वापर केलेला नाही। महादेवांच्या प्रत्येक मंदिरात नंदी असतो, पण या ठिकाणी नंदी नाही आहे। याचं कारण म्हणजे याच कृष्णा नदीच्या पलीकडच्या तीरावर असणाऱ्या कर्नाटकातील यडूर या गावी खिद्रापूरच्या महादेवाचा नंदी आहे। या मंदिराची पौराणिक आख्यायिका, दक्ष प्रजापती म्हणजेच सतीचे पिता, त्यांनी मोठा यज्ञ मांडला आणि या यज्ञासाठी आमंत्रण नसतानाही सती खिद्रापूरहून येडूर इथं नंदीला घेऊन आली। तू इथं आमंत्रण नसताना का आलीस म्हणून तिचा अपमान केला गेला। या अपमानानं व्यथित होऊन तिनं यज्ञात उडी मारली, पण नंदी तिथंच राहिला, म्हणून या मंदिरात नंदी नाही। या प्रसंगानं भगवान शंकर क्रोधित झाले, म्हणून हे स्थान कोपेश्वर, आणि त्यांचा राग शांत करण्यासाठी विष्णू भगवान इथं आले, म्हणून इथलंच दुसरं स्थान धोपेश्वर। तर वास्तुकलेचा अद्भुत नमुना असलेल्या शंकर आणि विष्णूच्या या मंदिराला आपणही जरूर भेट द्या।